नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत खूपच चविष्ट, पौष्टिक आणि टिकाऊ अशी रेसिपी कोथिंबीर आणि हरभरा डाळ घालून केलेलं कोरडं पिठलं। आपण याला डाळीचं कोरडं पिठलंही म्हणू शकतो। प्रवासात उपयोगी पडणारं हे असं कोरडं पिठलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी हरभरा डाळ नीट स्वच्छ धुवून 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा। डाळ भिजल्यानंतर तिचं पाणी पूर्ण काढून टाका आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या। तर मी या डाळीसोबत 3 मिरच्या, 2-3 लसणाची पाकळी आणि थोडं जिरं घेतलं। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त करू शकता। आता मी या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जाडसर बारीक वाटून घ्यायची आहे। त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ नीट धुवून घ्या आणि पाणी पूर्ण निथळल्यानंतर ती बारीक चिरून घ्या। कोथिंबीरमध्ये ओलावा अजिबात नसणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवा। कढईत थोडं तेल टाका। तेल छान गरम झालं की त्यात टाकायचं आहे आपल्याला जिरं। जिरं छान तडतडलं की त्यात टाकायची आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता ही कोथिंबीर छान आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत बघितलं त्याप्रमाणे टेक्स्चर आलं पाहिजे। त्यानंतर त्यात आपल्याला वाटून घेतलेली हरभऱ्याची डाळ, मिरची आणि लसूण याचं वाटण आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं। आता हे मिश्रण छान एकत्र झालं की त्यात टाकायचं आहे आपल्याला हळद, थोडीशी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण आपल्याला छान परतायचं आहे। मिश्रण छान एकजीव झालं की आपल्याला त्याला वाफ द्यायची। त्यानंतर ते परत एकदा परतून घ्या छान पद्धतीने। त्याचे गोळे गोळे असेल ते गोळे गोळे थोडेसे मोडायचे आणि पुन्हा एक वाफ द्यायची। तुम्ही जर व्हिडिओत बघितलं तर कलर त्याचा चेंज झालेला आहे, तसाच कलर चेंज झाला पाहिजे। यानंतर दुसऱ्या वाफेनंतरचं एक तुम्ही बघितलं तर ते पूर्ण मोकळं झालेलं तुम्हाला दिसेल। असंच हे पिठलं कोरडं झालं पाहिजे आणि त्यातली डाळही चांगली शिजली पाहिजे। व्हिडिओत बघालच तुम्ही की पिठलं खूप कोरडं आणि खूप छान दिसतंय, आता मोकळं मोकळं झालंय। चला तर मंडळी, तयार आहे आपलं कोथिंबीर आणि हरभरा डाळ घालून केलेलं कोरडं पिठलं। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।